नमस्कार नमस्कार नमस्कार। आता काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक आजी ऍडमिट झाल्या आणि ऍडमिट झाल्यानंतर आम्हाला असं कळालं की त्यांच्या अकाउंटमधनं कुणीतरी साधारणपणे 4 ते 5 लाख रुपये काढून घेतलेले आहेत। त्या एकट्याच राहायच्या, त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या एकट्या राहत होत्या आणि मग असं कळालं की त्यांच्या आजूबाजूच्या कुणीतरी एक माणसाने त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास संपादन करून त्यांच्या अकाउंटमधनं पैसे काढून घेतले। आपण एक आपली जी सिरीज आहे अपडेशन याच्यामध्ये आपण बोलत होतो। आज मी जे काही बोलणार आहे ते आधार कार्ड अपडेशन, पॅन कार्ड अपडेशन, बँकिंग अपडेशन। पण हे कुणाचं माहितीये का? सिनियर सिटीजनचं। कोण? आपले पॅरेंट्स आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपले नातेवाईक जे घरात एकटे राहतात। तर अपडेशन करत असताना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेशी कनेक्टेड KYC अपडेशन खूप इम्पॉर्टंट आहे। सिनियर सिटीजन बऱ्याच वेळेला ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि मग कळत नाही की त्यांचा नंबर त्याच्यावर लिंक नसतो किंवा इतर गोष्टी असतात आणि मग ते जवळच्या माणसाला विचारत नाही तर ते कुणाला शेजारच्या माणसाला विचारतात, एखाद्या तिराईत माणसाला विचारतात आणि मग त्याला एकदा कळालं कधी कधी तो त्याचा स्वतःचा नंबर त्याच्यामध्ये टाकतो। आता मी एकदम महत्वाची गोष्ट बोलणार आहे। ही जी आजी आहे ती आमच्याकडे ऍडमिट झाल्यानंतर तिच्या अकाउंटमधनं पैसे काढले आणि जेव्हा तिला कळायला लागलं की काहीतरी गडबड होते, तिचं मानसिक संतुलन बिघडलं आणि ती पेशंट झाली, तर त्या व्यक्तीने अजून पैसे काढायला सुरुवात केली। किती धोका आहे, किती डेंजरस झोन आहे। त्याच्यानंतर त्याच्या भावांनी, इतर लोकांनी पोलीस कंप्लेंट्स केल्या, त्या माणसाला पण पकडलं, पण आता तो पैसे देईल असं म्हणतोय। मित्रांनो, आपल्या घरामध्ये सिनियर सिटीजन जे आहेत ते बऱ्याच वेळेला विसरून जातात, म्हणून त्यांचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमच्याकडे त्यांचे आधार कार्ड कॉपी आहे का? पॅन कार्ड अपडेट आहे का? तुमच्याकडे त्यांचं पॅन कार्ड आहे का? बँक कोणत्या बँकेत ते आहे ते तुमच्याकडे आहे का? म्हणजे आपल्या आई वडिलांचं किंवा आपले कोणी एकटे राहत असेल त्यांचं आपल्याकडे आहे का? हे सगळं अपडेट आपण जर केलं तर निश्चितच खूप मोठे धोके टळू शकतात। म्हणजे जस्ट आता एक बँकेचे अधिकारी माझ्याशी बोलताना मला म्हणाले की भरपूर अनक्लेम अमाऊंट ही बँकेमध्ये जमा आहे। त्याचं एकमेव कारण असं आहे की त्यांना नॉमिनीच नाहीये। तर आपल्या आई वडिलांना, आपल्या जवळच्या जे आहेत त्यांना सांगा की नॉमिनी किती इम्पॉर्टंट आहे। नॉमिनी लावून घ्या। नॉमिनी नसेल तर ही अनक्लेम्ड अमाऊंट जी आहे ती बँकेमध्ये जमा असते आणि मग बरेच धोके संभवू शकतात। तर मित्रांनो, आपल्या आई वडिलांचं, आपल्या सिनियर सिटीजनचं कुणी असेल त्यांचं आधार कार्ड अपडेट करा आणि निश्चितच याचा फायदा सगळ्यांना होणार आहे। काय होणार आहे? जर आधार कार्डच्या गडबडी झाली नाही तर आपल्या सिनियर सिटीजनचं मानसिक संतुलन हे नियंत्रणात राहील। मित्रांनो, तुम्ही खूप छान मला प्रतिसाद देताय आणि निश्चितच ही जी रील्स आहे ही आपल्या सिनियर सिटीजन पर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच। डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार।